नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळ्या. तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि महसूल विभागाने एक चांगला आणि योग्य निर्णय घेतलेला आहे की आता महसूल कामामध्ये एखादा जर अडथळा निर्माण होत असेल तर तिथे पोलीस प्रोटेक्शन हा हे आपल्याला निशुल्क देण्याबाबतचा हा जी आर आहे. म्हणजेच आता आपल्याला जास्त पैसे मोजावे म्हणजे ₹1 सुद्धा मोजावे लागणार नाहीयेत आणि आपल्याला सरळ आणि चांगल्या पद्धतीने आता आपल्याला पोलीस प्रोटेक्शन मिळून जाणार आहे. पहिले काय व्हायचं, आपण तहसीलदारकडे जायचे. तहसीलदारातून जर एखादा अतिक्रमण असेल, कोणताही वाद असेल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्याला पोलीस प्रोटेक्शन मागायची गरज लागायची. त्यानंतर आपल्याला तिथे एसपी ऑफिस किंवा जवळच्या चौकीमध्ये आपल्याला जाऊन तिथे तक्रार नोंदवावी लागायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पोलीस प्रोटेक्शन मिळायचं आणि ती पोलीस प्रोटेक्शन देण्याबाबत आपल्याला तिथे काही अमाउंट आपल्याला पे करावी लागायची. आता आपल्याला निशुल्क प्रमाणे इथे तुम्ही बघत असतील की निशुल्क पोलीस बंदोबस्त पुरविणे याबाबतचा हा जी आर त्यांनी प्रकाशित केलेला आहे. तर याच्यात आपण पूर्ण माहिती घेणार आहे की काय आपल्याला फायदा होणार आहे आणि शासनाने कशा प्रकारे हे काम सुरू केलेलं आहे आणि लोकांना काय त्याचा फायदा होणार आहे. बरोबर आहे. तर इथे दिनांक 24 जुलै 2026 रोजी हा जी आर आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे. शासन परिपत्रक आहे. तिथे तुम्ही खाली आपण बघितलं तर प्रस्तावना आहे. प्रस्तावना भरपूर मोठी आहे. तर मेन मुद्दा आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यानंतर आपण शासन निर्णयाकडे पण जाणार आहे. मामलेदार न्यायालयात अधिनियम 1906 मधील कलम 14 अन्वये असलेल्या नोटीस बजावणीतील रीत व कलम 21 अन्वये मोफत पोलीस बंदोबस्त मिळण्याबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबतची शिफारस समितीच्या अहवालात करण्यात आलेली आहे. 1906 या कायद्यान्वये ग्रामीण भागातील शेती, चराई, पिके किंवा झाडे यासाठी असलेल्या कोणत्याही जमिनीत किंवा तिला सलग असलेल्या कोणत्याही जमिनीतील पाण्याचे वाहणारे स्रोत, शेतरस्ते व वहिवाटीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत असल्यास अथवा त्यांना कोणत्याही धोका किंवा व्यत्यय होत असल्यास त्याचे निवारण करण्याचे महत्वपूर्ण अधिकार मामलेदार म्हणजेच तहसीलदार यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. सदर अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मामलेदार म्हणजेच तहसीलदार यांच्याकडे दाखल प्रकरणामध्ये मनाई हुकूम आदेश पारित केले जातात. आता इथे तुम्ही गोष्ट एक लक्षात ठेवा की या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, शेती आहे, चराई म्हणजेच गुरचरण असेल, पिके असतील, गुरचरण पिके असतील किंवा पिके असतील फक्त किंवा झाडे असतील आणि दुसरं त्यांनी लिहिलेलं आहे की शेतरस्ते असतील, वाहणारे स्रोत असतील म्हणजे पाण्याचे स्रोत असतील किंवा वहिवाटीच्या मार्गामध्ये जर एखादा अडथळा निर्माण होत असेल तर त्यासाठी त्यांनी हे पोलीस प्रोटेक्शन कशा प्रकारे मागायचं आहे आणि कर होता म्हणजे त्याचा नजराणा आपल्याला फी भरावी लागत होती ती आता माफ केलेली आहे. विचारात घेऊन मामलेदार न्यायालय सुधारणा नियम 2025 अन्वये नोटीस बजावी रीत व कलम 21 अन्वये मोफत पोलीस प्रोटेक्शन पुरवण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय महसूल अधिकारी कर्मचारी यांना सूचना निर्गमित करण्यात शासनाच्या विचारधनीस होती. आता इथे शासन परिपत्रक आहे ते पण आपण सविस्तर वाचणार आहे की त्याच्यातच सगळीच माहिती आहे. आता कशा प्रकारे काम करणार आहेत आणि काय आपल्याला पोलीस प्रोटेक्शन साठी आपल्याला मदत होणार आहे. मामलेदार न्यायालयात सुधारणा अधिनियम 2025 अन्वये मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 मध्ये कलम 14 नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सदर अधिनियमाअंतर्गत मामलेदार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणावर अर्धन्यायिक स्वरूपाची कारवाई करून मनाई हुकुमचा आदेश पारित करताना प्रकरणातील संबंधित नोटीस बजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 230 प्रमाणे तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ईमेलद्वारे नोटीस बजावण्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे आता इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला ईमेलद्वारे सुद्धा नोटीस तिथे बजावली जाणार आहे. पण हे थोडं मला म्हणजे असं नाही सांगत की चुकीचं आहे. तर सगळ्यांजवळ ईमेल नसतो आणि ईमेलच्या आधारे नोटीस बजावणं आणि प्रत्येक जण ईमेल चेक करत नसतो. तर त्यासाठी ईमेलच्या जागी जर मोबाईलवर नोटीस पाठवल्या, मोबाईल नंबरवर नोटीस पाठवल्या असत्या तर लोकांसाठी भरपूर चांगलं झालं असतं. तुमचं काय मत आहे नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा. बघूया लोकांना काय वाटतं. ईमेल प्रमाणे बरोबर आहे की नंबर प्रमाणे असायला पाहिजे होती. तरी संबंधित अधिकारी प्राधिकारी यांना सदर अधिनियमाखाली तरतुदीनुसार कार्यवाही करतेवेळी सदर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीनुसार विहित पद्धतीने नोटीस बजावण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे त्यांची जी कारवाई आहे त्याच्या अगोदर ते तुम्हाला नोटीस पाठवल्या जाणार आहे. एक तर ईमेल किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला नोटीस दिली जाणार आहे. मामलेदार न्यायालयात अधिनियम 1906 अन्वये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये पारित केलेल्या मनाई हुकूम आदेशाने पालन करण्यास संबंधित अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याने कसूर केल्यास अशा प्रकरणी अर्जदारास मोफत पोलीस सुरक्षा पुरविणे अनिवार्य असल्याबाबत मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 च्या कलम 21 मध्ये पोट कलम 5 च्या नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. आता इथे त्यांनी एक आपल्याला चांगली बातमी दिलेली आहे की लोकांसाठी हे थोडं चांगलं होणार आहे की अतिक्रमण म्हणजे संबंधित अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याने कसूर केल्यास अशा प्रकरणी अर्जदारास म्हणजे अर्जदार आपण
म्हणजे एखादी आपण मोजणी वगैरे केली आणि जर अतिक्रमण करणारा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पोलीस प्रोटेक्शन आहे ते आता मोफत तिथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आता नव्याने कलम 5 ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 अंतर्गत दाखल प्रकरणामध्ये आदेश पारित करताना मामलेदार यांनी सदर आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमणधारक कसूर करीत असेल व त्याबाबत संबंधित बाधित व्यक्तीने पोलिसाकडे लेखी स्वरूपात विनंती केली तर त्यास मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 मधील कलम 21 चे पोट कलम 5 नुसार मोफत पोलीस प्रोटेक्शन सुरक्षा पुरविण्यात यावी या अनुषंगाने त्याच्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करावे. म्हणजे हा जी आर आहे तो आता तुम्ही जे लोक व्हिडिओ बघत आहे ते सगळेच डाउनलोड करून ठेवा. 1 वर्षाने किंवा 2 वर्षाने तुम्ही हा जी आर माझ्याजवळ मागू नका. काय कसं आहे तुम्हाला कधी ना कधी हा जी आर तुम्हाला लागणारच आहे. जर तुम्ही शेतकरी आहेत, तुम्ही जमीन मालक आहेत तर तुम्हाला हा जी आर नक्कीच लागणार आहे किंवा कुठेही तुम्हाला दाखवण्यासाठी हा जी आर तिथे तुम्हाला द्यावाच लागणार आहे. जर तुम्हाला मोफत पोलीस प्रोटेक्शन पाहिजे असेल तर जी आर हा तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचा आहे. जी आर कुठे मिळणार ते मी तुम्हाला पुढे समजवतो. उपरोक्त पत्रक क्रमांक 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मालमत्तादार न्यायालय अधिनियम 1906 अंतर्गत पारित करण्यात आलेल्या मनाई हुकुमाची अंमलबजावणी करण्यास संबंधित कसूर केल्यास व त्याबाबत अर्जदार यांनी लेखी स्वरूपात पोलीस यंत्रणाकडे विनंती केल्यास अशा प्रकरणी अर्जदारास सदर अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मोफत पोलीस सुरक्षा पुरविण्याची कारवाई संबंधित पोलीस यंत्रणेकडून करण्यात यावी. तसेच मामलेदाराने आपल्या आदेशामध्ये मोफत पोलीस सुरक्षा देण्याबाबत नमूद केले नाही. बरोबर आहे. केवळ या कारणावरून सदर बाधित व्यक्ती आवश्यकतेनुसार पोलीस सुरक्षापासून वंचित राहणार नाही याची दक्षता पोलीस यंत्रणांनी घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बघत असतील की मामलेदाराने आपल्या आदेशामध्ये मोफत पोलीस सुरक्षा देण्याबाबत नमूद केले नाही. म्हणजे जो 2025 चा सुधारणा झाली त्या टायमाला हे नमूद केलेलं नाही. पण तो जी आर तुम्हाला नाही मिळाला तरी हा जी आर तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. इथे त्यांनी डायरेक्टलीच लिहून ठेवलेला आहे की केवळ या कारणामुळे सदर बाधित व्यक्ती एखादा असेल तर आवश्यकतानुसार पोलीस सुरक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता पोलीस यंत्रणाने घ्यायची आहे. सदर तरतुदीच्या अनुषंगाने गृह विभागाकडून त्यांना अधीनस्थ सर्व पोलीस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्याची कारवाई करावी. सदर शासन परिपत्रक हे गृह विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. ही त्यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. www.maharashtra.gov.in हा त्याचा सांकेतिक क्रमांक आहे. इथे तुम्ही बघत असतील हा सांकेतिक क्रमांक आहे. हा तिथे टाईप करून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा या वेबसाईटची जी आरची लिंक मी माझ्या टेलिग्रामवर दिलेली आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची वेबसाईटचा डायरेक्टली तुम्हाला कॉपी तिथे मी पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि जर हा निर्णय आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन कोणी चॅनलवर आपल्या व्हिजिट केलं असेल आणि आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महसूल कायद्यावर, जमीन मोजणीवर आपल्या चॅनलवर वेळोवेळ अपडेट आणि व्हिडिओ येत असतात. तर चला मी तुम्हाला त्याचे चांगले बेनिफिट येऊ शकतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.